कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। अपने अपने माता पिता की जय। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, दया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, बलदिया भावे शरण जात भेटी, पडित से तूटी जन्म व्याधी, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझे अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती रागवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारे, पूर्ण ब्रह्म प्रकाशे जळे रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, भव सिंधू से बांधिला से तुझेने, अनाथ दिना कारणे तू कया, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रह निर्विकारी, तो हे श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, दया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपची केली, न त्यागे ते दिव्य लोकांसी नेली, ओम नमो जियाद्या
वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्ववेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्धमते प्रकाशु मने निवृत्ती दासु अवतारी जोजी विनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्ध कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारली मिया मज हृदये सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसे फाटा फुटे मंग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवतू असे माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो नविते मराठी मी त्याची माता रामकृष्ण हरी. घरोघरी ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपल्याला 37 क्रमांकाचा जो श्लोक आहे अध्याय 2 आणि श्लोक क्रमांक 37 आणि त्याच्याखाली ज्ञानोबारायांनी जवळजवळ 6 ओव्या लिहिलेल्या आहेत. त्या 6 ओव्याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. म्हणजे ओवी क्रमांक 220 ते ओवी क्रमांक 225 पर्यंत. तर हा श्लोक मी अगोदर वाचून दाखवतो आणि माझ्या मागून आपण म्हणायचं आहे. हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम हतो वा प्राप्स्यसे सर्वं जित्वा वा मोक्षसे महिं जित्वा वा मोक्षसे महिं तस्मात् दुस्तिष्ठ कौन्तेय तस्मात् दुस्तिष्ठ कौन्तेय तस्मात् दुस्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयाः युद्धाय कृतनिश्चयाः. आता हा श्लोक परत पूर्ण म्हणतो मी आणि माझा पूर्ण झाला की आपण म्हणायचं. हत्वो वा प्राप्स्यसे स्वर्गं जित्वा वा मोक्षसे महिं तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयाः. तर या शब्दाचा या श्लोकाचा अर्थ असा आहे की युद्धात मरण आल्यास स्वर्ग मिळेल तुला आणि जिंकल्यास संपूर्ण पृथ्वी तुला मिळेल. आणि म्हणून तू काय कर अर्जुना, तू युद्धाचा निश्चय कर, उठ, शस्त्र घे आणि तयार हो. आता तुझं काय, आता सध्या तू युद्ध करायचं की नाही करायचं याच्या मधला मार्ग निवडतोयस, म्हणजे पळून जाण्याचा मार्ग निवडतोयस. तर तो अयोग्य आहे. ठीक आहे, त्याच्यामधले कारणं पण व्यवस्थित तू सांगितलेले आहेत, परंतु ते शास्त्राला धरून नाही. तर तेव्हा तू काय करायला लागेल, युद्ध कर. आणि याच्यामध्ये काय माहिती आहे का, महत्त्वाचं आहे. ज्ञानोबारायांच्या खालच्या ओवीत आपण आल्यावर आपल्याला समजेल. ज्ञानोबाराय काय म्हणतात तिथे की कोणतंही कर्म करताना हेतू बाळगायचा नाही. म्हणजे मी अमुक अमुक करेल तर मला अमुक अमुक भेटेल हा ठोकताळा आपण बाळगायचा नाही. मग असं केलं ना तर तुम्ही त्या कर्माच्या बंधनात पडणार नाही. परंतु जर का हेतू ठेवून जर का कर्म केलं तुम्ही की अमुक अमुक मी केलं तर मला अमुक अमुक मिळेल,
मी साधारणतः एखादा पीक आहे त्याच्यात मी 50,000 रुपये गुंतवले तर मला 5 लाख रुपये मिळाले पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने तो काय करतो, कर्म करायला सुरुवात करतो. त्याचं उद्दिष्ट असतं एक ठरलेलं, एवढे पैसे मला मिळाले पाहिजे. आणि नाही मिळाले समजा, कारण का ते कर्म करायचं त्याच्या हातात आहे, पण फळ त्याच्या हातात नाही ना. आणि कर्म नुसतं कशावर अवलंबून आहे तर आपल्यावर, म्हणजे आपण करू शकतो फक्त, पण बाकीचे फॅक्टर्स आहेत त्याला यशस्वी होण्यासाठी. समजा त्यांनी व्यवस्थित केलं, मशागत केली, बी चांगलं आणलं, पाणी पण दिलं वेळेवर, पण अचानक मुसळधार पाऊस आला. तो 8 दिवस चालला. म्हणजे आपण म्हणतो ना, हातचा घास आहे ना, म्हणजे तोंडामध्ये आता टाकायचा आहे फक्त आपल्याला, परंतु तो काय झाला आहे, टाकल्या गेला नाही. मग माणसाला काय वाटतं, वाईट वाटतं. पण तेच कर्म जर का त्यांनी, हां मी आता करणार, पण मला किती पैसे मिळतील हे काय माहिती नाही, मिळाले तर मिळाले, नाही मिळाले तर नाही मिळाले, ही भूमिका करून जर का त्यांनी केलं तर त्याला तो पश्चाताप नाही होणार. उद्या समजा वादळ झालं, काय झालं, नॅचरल कॅलॅमिटीज त्याला असं आपण म्हणतो. कारण आता काय माहिती आहे का, निसर्ग हा एकदम कोपलेला आहे सध्या काय पण होऊ शकेल. म्हणजे घडीत थंडी पडते तर घडीत गरम होतं, काय पण होऊ शकेल. त्याच्यामुळे आता त्याबाबत एकदम आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही, आहे की नाही. मग आता याच्याबद्दल तुकोबाराय काय म्हणतात, तुकाराम महाराज कशाबद्दल, या सगळ्या श्लोकाबद्दल. तर प्रथम असं म्हणतात तुकाराम महाराज, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. कारण एकदा का निश्चय आपण केला कुठल्याही कर्मामध्ये, अमुक मला करायचं आहे, पण जोपर्यंत आपण निश्चय करत नाही तोपर्यंत म्हणजे डोक्यात कल्पना असते पण कार्यान्वित होत नाही. त्याला इंग्रजीमध्ये आपण इम्प्लिमेंटेशन म्हणू शकतो. म्हणजे योजना कागदावरच आहे पण प्रत्यक्ष यायला तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम तयार होतात आणि ते होत नाही. तर इथे तुकोबाराय काय म्हणतात की तुम्ही निश्चय करा. निश्चय केल्यानंतर तुम्हाला, म्हणजे शेवटी या श्लोकामध्ये निश्चय शब्द आहे बघा, युद्धाय कृत निश्चया. भगवंत अर्जुनाला सांगतात तू निश्चय कर आता युद्ध करण्याचा. आता तू अगोदरच हातपाय गाळलेले दादा तर कसं होणार, कधी होणार नाही युद्ध, कसं, म्हणजे आता तर वेळ थोडा आहे. आणि नंतर मग तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे मनी नाही आकार ते काही. बघा कुठलीही गोष्ट मनात नाही ना तर प्रत्यक्ष येणार नाही, आहे की नाही. आता तुम्ही इथे जण आला ते समजा ज्ञानेश्वरी आपल्याला ऐकायची आहे, हे मनात आहे सकाळपासून की ह्या 7:30 वाजता आपल्याला गणेश मंदिरात आपल्याला जायचं आहे. हे मनात आणलं, तुमच्या मनातच नाही आणलं तर तुम्ही इथे येणार नाही. म्हणजे तुकाराम महाराज बघा काय म्हणतात, तुका म्हणे मनी नाही आकार ते काही. त्याला आकार येत नाही, मनात नसेल ना तर आकार येत नाही त्या कुठल्या गोष्टीला. मनात आलं की आकार येतो. पुढे बघा काय म्हणतात, तुका म्हणे या निश्चय माझे विरसले भय. मी निश्चय केला परमात्म्याच्या चरणाचा आणि त्याचा परिणाम असा झाला, माझं भय निघालं, माझं भय गेलं. आता आपणही परमेश्वराची भक्ती करतो, आपणही परमेश्वराच्या चरणाला लीन होतो, पण आपण कसं आहे माहिती आहे का, निश्चय नाही आपला. म्हणजे सर्व भावे शरणम, म्हणजे सर्व भावाने शरण जायचं आहे भगवंताला, ते आपल्याकडून होत नाही. 18व्या अध्यायामध्ये तो एक श्लोक आहे बघा, म्हणजे मला तू शरण आहे म्हणून, 66 क्रमांकाचा श्लोक आहे. सर्व धर्मांपर्यंत हां, सर्वांचा तू त्याग कर आणि तू काय, मामेकप शरणम, म्हणजे मला तू शरण आहे. आणि त्याच्यात ज्ञानोबारायांनी 110 ओव्या सांगितल्यात. किती शरण कसं जायचं भगवंताला. मी त्या दिवशी मी बघितल्या त्या ओव्या, तर मी म्हटलं याला काय झालं, म्हटलं मी शरण तर मी पण जातोय, पण ह्या भावनेने नाही जात. फार मोठा तो फार मोठा म्हणजे विस्तृत त्यांनी लिहिलेला आहे.
शरण जाणे म्हणजे काय? पुढे बघा, न सांडावा ठाव ऐसा निश्चयाचा भाव. कुठलाही आपण एकदम ठाम राहिलं ना आणि निश्चय केला का ते कुठलीही गोष्ट आहे ती कृतीत येणार. पण जोपर्यंत तुम्ही ठाम नाही तुमच्या मतामध्ये, होणार नाही ते. मग ते टंगळमंगळ होणार, म्हणजे भिजत घोंगडं घातल्यासारखे. ते धड होणार म्हणजे नाही पण आहे आणि हो पण म्हणता येणार नाही, अशी परिस्थिती होईल. नंतर पुढे काय म्हणतायत तुकाराम महाराज, तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा ऐशा निश्चयाचा मेरू झाला. बघा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण काय म्हणतो? निश्चयाचा महामेरू म्हणतो, आहे का नाही? म्हणजे बघा काय वाक्यरचना आहे महाराजांची इथे, की तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा ऐसा निश्चयाचा मेरू झाला. खरोखर छत्रपती शिवाजी महाराज धन्य आहेत, कारण त्यांनी निश्चय केला आणि करून दाखवलं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी प्रथम किल्ला जिंकला. बघा ना, म्हणजे काय किती धाडस असेल. आणि त्यावेळेला मोगलांचं काय साम्राज्य होतं. पण त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांना एखादं गावं मिळाली असती, पण राज्याची कल्पना, हिंदवी स्वराज्याची कल्पना त्यांनी अंमलात आणली खरी म्हणजे. तसे ते त्यांचे वडील शहाजीराजे पण राजे होते, पण ते नावाला होते. तर ते मुस्लिमच्या अंडरमध्ये होते, आदिलशहाच्या. परंतु ही कल्पना महाराजांना पटली नाही आणि महाराज कामाला लागले. मग तळागाळात सगळ्या माणसांना एकत्र करून मग निश्चय केला. असं ते बरंचसं जे चरित्र आहे त्यांचं. हां, तर मला एवढंच म्हणायचं आहे फक्त, की निश्चयाचा महामेरू. तसा तू निश्चय कर अर्जुना. निश्चय केल्याशिवाय तुला तुझ्या पदरी काही मिळणार नाही. म्हणजे तू काय करतोय? मधली वाट शोधतोय. मधली वाट शोधलं ना तर तुला स्वर्गही मिळणार नाही आणि तुला पृथ्वी पण मिळणार नाही. आणि आपण बहुतांश मधलीच वाट शोधतो. शॉर्टकट, त्याला नाव आहे इंग्रजीमध्ये शॉर्टकट. हां, म्हणजे बघा लोकांना काय माहिती आहे का, यश हवं आहे परंतु काय प्रयत्न नको, म्हणजे जास्त वेळ नको, लगेच झटक्यापट, झटकन दुप्पट झाले पाहिजे पैसे. आणि कुठल्याही गोष्टीला काय त्याला कष्ट लागतं, कष्टाशिवाय नाही आहे. बघा, एक तुम्हाला भागवतामध्ये एक कथा आहे आत्मदेव ब्राह्मणाची, ऐकलं ना? त्याच्या पत्नीचं नाव काय होतं? हां, त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. धुंदुली धुंदुली होतं. आणि आत्मदेव ब्राह्मणाकडे सगळं होतं, ऐश्वर, सत्ता, सगळ्या काही गोष्टी होत्या. परंतु तो उदास होता. का? कारण त्याला पुत्ररत्न नव्हतं. मग त्यांनी काय केलं, एक दिवस काय केलं त्यांनी, की तो म्हणे आता काही जीवनामध्ये अर्थ नाही, चला मी आता आत्महत्या करतो. मग तो आत्महत्या करायला कुठं गेला माहिती आहे का? तुंगभद्रा नदीवर. तुंगभद्रा नदीवर गेल्यानंतर तेथे त्याला मध्ये नारद भेटले. आणि नारद म्हटले, का रे बाबा उदास आहे तू आणि चालला कुठेस? म्हणे तुम्हाला काय कळणार संन्याशाला, म्हणे आमची प्रपंचाचे दुःख. म्हणे अरे मग सांगतं खरी, माझ्या काय आव्याख्यात असेल तर मी तुला सांगेन. म्हणे महाराज असं आहे, सगळ्या गोष्टी देवाने मला दिलेल्या आहेत, पण मला पुत्र दिला नाही, त्याचं चुकलं म्हणे एक. आता माणसं काय माहिती आहे का, देवच मानायला तयार नाही, तर देवाचं चुकलं असं म्हणणारे पण लोक आहेत. तेव्हा नारद हसायला आला. मग त्याने, आता नारद कसे होते? त्रिकालदर्शी होते. त्यांनी सांगितलं, अरे तुझं मी भविष्य बघितलं म्हणे तुझ्या चेहऱ्याकडून, तुझ्या नशिबात पुत्र नाही आहे. कशाला ते? म्हणे ज्याला मुलं आहेत ना त्याला विचार म्हणे तू की तुम्ही सुखी आहात का म्हणून. तुम्हाला काय कळणार आहे त्या पुत्राचं सुख? तुम्ही तर ब्रह्मचारी आहेत. तर म्हणे ठीक आहे म्हणे, मग तुझी काय इच्छा आहे?
नाही म्हणे मला पुत्र व्हावा. बरं ठीक आहे म्हणे, मग पुत्र झाल्यावर काय होईल? नाही मग मी जीव नाही देणार म्हणे मी आत्महत्या करणार नाही. आणि मग नारद म्हणतात की ठीक आहे, तुला एक फळ देतो म्हणे मी, हे फळ तू तुझ्या पत्नीला द्यायचं आणि त्याच्यानंतर तिला गर्भधारणा होईल, तिच्यापासून तुला पुत्र लाभेल. मग त्याला आनंद झाला. ते फळ घेऊन तो धावत धावतच घरी आला आणि त्या पत्नीला सांगायला लागला. आपला पॉईंट आता इथे आहे. ही कथा का सांगतो मी तुम्हाला सांगतो. त्या पत्नीला त्यांनी फळ दिलं आणि तिला सांगितलं की असं असं आहे, एक महाराज भेटले होते मला. तर ती म्हणे ह्या महाराजांच्या कुठं नाही लागतं ते हां, ते काही सांगतील म्हणे. आणि तुम्ही आले लगेच पळत पळत घेऊन, फळ घेऊन आले आणि फळ घे आणि तुला पुत्र होणार. हे फळाने कुठं पुत्र होतो का? नाही म्हणे, त्यांनी मला आशीर्वाद दिला. बरं आता पतीला नाराज नाही करता येत. तिने ते घेतलं फळ घेतलं आणि एका ठिकाणी ठेवलं तिने. आणि ती विचार करत होती या फळाचं करायचं काय तिने लगेच मोबाईल लावला तिच्या बहिणीला. मग ती म्हणे मला एक समस्या आहे म्हणे. काय समस्या आहे म्हणे? अशी सगळी घटना त्याने सांगितली. म्हणे तू काय चिंता करू नको, मी आता गरोदर आहे म्हणे, तू गरोदर ते फळ फेकून दे म्हणे आणि मी गरोदर आहे आता, मला दिवस गेलेले आहेत, तर तू गरोदरपणाचं नाटक करायचं. तिला आई व्हायची इच्छा आहे, पण आई 9 महिने 9 दिवस गर्भधारणा म्हणजे ती जी तकलीफ आहे, आई होण्याचं जे आहे, जे कष्ट आहेत ते नको घ्यायला. तिला मुलगा पाहिजे रेडीमेड मग ती पुढचं फक्त मला एवढं सांगायचं आहे की आपल्याला काय माहिती आहे का, विना कष्ट आपल्याला यश पाहिजे. मग भगवंत काय सांगतात, भगवंताची काय भूमिका आहे की तुम्ही असं नका करू, तुम्ही काय करा, शॉर्टकट नका अवलंबू, तुम्ही निश्चय करा आणि हेतू शिवाय कर्म करा. हे अशा पद्धतीचं थोडंसं विवेचन याच्यामध्ये आहे. पण आता ज्ञानोबा राय काय म्हणतात ते बघा, माऊली काय म्हणते, आपली माय काय म्हणते. 220 नंबर क्रमांकाचा हे आहे, म्हणजे चरण ओवी आहे बघा. भेटलं सगळ्यांना भेटलं. 37 क्रमांकाचा श्लोक आणि त्याच्या खालची 220 क्रमांकाची ओवी भेटली का? ना तरेरनी येथ झुंजता वेचेल जीवित, तरे स्वर्ग सुख अनकळीत पावसेल. आता या रणामध्ये तुझा समजा तू धारातीर्थ पडला लढाई करता करता, तरी तुला स्वर्ग मिळणारच आहे. तर तू कशाची काळजी करतोस? तू युद्धाला तयार हो. पुढे बघा, मनोनिये गोठी विचारू न करे किरटी. बघा इकडे बघा, जास्त विचार केला ना तर आपण ती गोष्ट करत नाही ते म्हणतात ना, एक हिंदीमध्ये एक कहावत आहे की झट मागणी झट शादी, पट मागणी झट शादी. म्हणजे विचार आला ना का तो लगेच करायचा आहे. एकदा तुम्हाला माहिती आहे, तरुण सागर म्हणून आहेत, ते वारले, जैन मुनी होते. त्याला एका भक्ताने सांगितलं होतं की म्हणे माझी इच्छा आहे म्हणे आता की भगवंताला दान द्यायचं, परंतु माझ्याकडे सध्या पैसे नाहीत म्हणे. मग ते म्हटले तुला इच्छा झाली ना, पैसे नाही म्हणू नको म्हणे इच्छा आहे ना सुरुवात कर म्हणे. पण मग म्हटलं तुला किती रुपये द्यायचे? तो म्हणे नाही मला 30 रुपये द्यायचे, 30 रुपये द्यायची इच्छा आहे. चालेल म्हणे, दररोज 8 आणे टाकत जा म्हणे. म्हणजे सत्कर्माला वेळ नाही लागायचा. सत्कर्माचं वेळ लावली तुम्ही
का लगेच दुसरा विचार तुमच्या डोक्यात येणार आहे. म्हणजे चांगला विचार लगेच जातो आणि वाईट विचार लगेच येतो. कशाला रे, कशाला द्यायची देणगी त्या मंदिरामध्ये? त्या मंदिरामध्ये चांगला उपयोग होतो का? आता त्याचा पुढचा उपयोग कसा आहे हो, पण तू तर दे. माणूस काय करतो, पुढचा विचार करतो, पण आताचा विचार करत नाही. तर माऊली काय म्हणतात, विचारू न करी किरटी, जास्त विचार करू नको किरटी अर्जुन. आता धनुष्य घेऊन उठे झुंजे वेगी. आता तू काय कर, धनुष्य घे हातात आणि लगेच वेगी वेगी. आता वेळ नको लावू, कारण आता वेळ नाही. आता आपल्याकडे काही गोष्टी अशा आहेत की आपण करू म्हणतो, मग करूला करूच होतं. चांगला विचार आला ना तुमच्या मनामध्ये, तर लगेच करायचं आहे. तुमच्या मनामध्ये असा विचार आला की मला आता अयोध्येला तीर्थयात्रेला जायचं आहे, लगेच जा. विचार करू नका. नंतर मग ते आला ना, मग काहीतरी अडचण येतात, मग त्याला आणखीन दिवस जातो आणि मग काय आपल्या हातात नाही आहे. हे तुम्ही पाहिलेलंच. आता पुढे बघा, सांगे प्लवचे काय बुडी जे, सॉरी देखे स्वधर्म आचरता, दोषू नासे असता, तुझ भ्रांती कवन चित्ता येथ पातकांचे. पातक म्हणजे पाप. तुला कशाला तू पापाची भीती बाळगतोस? तू स्वधर्म आहे तुझा. युद्ध करणं हा तुझा काय आहे, स्वधर्म आहे. तर तू कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नकोस, कारण स्वधर्म आचरणामध्ये कुठलाही दोष लागत नाही. पुढे बघा, आता हे पटवण्यासाठी ज्ञानोबाराय आपल्याला काय करतात, दृष्टांत देतात. कारण ज्ञानोबारायांचं एक असं आहे, सिद्धांत म्हटलं की लगेच दृष्टांत, कारण तो श्रोत्यांना पटला पाहिजे, त्यानुसार श्रोत्यांनी वागलं पण पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. पुढे बघा, सांगे प्लवचे काय बुडीजे. प्लव म्हणजे काय म्हणजे का, प्लव म्हणजे नाव, होडी, जहाज. समजा आपल्याला पाण्यातून जायचं आहे, तर आपण जहाजामध्ये बसल्यावर जहाज बुडेल का? आपल्याला पलीकडच्या तीरावर आपण सहज जाऊ, म्हणजे आपलं अंग ओलं न होता आपण सहज जाऊ. मग आपण काय करायला पाहिजे, नावेत बसलं पाहिजे की नाही. पुढे बघा, का मार्गी चालता आढळी जे. आता हायवेने तुम्ही चाललेले आहेत, NH12 का 15 तर तुम्हाला ठेस लागणार का? नाही लागणार. सरळ रस्ता आहे कॉन्क्रीटचा. पण तेच जर का तुम्ही गल्ली बोळात गेले तर तिथे तुम्ही पडण्याची, धडपडण्याची शक्यता आहे. परंतु याच्यामध्ये ज्ञानोबा आणखीन परत त्याच्यामध्ये खोलात जाऊन बघा पुढे काय सांगतात. पुढे बघा, परे विपाये चालो ने निजे तरी तेही घडे. मग ज्ञानोबा काय म्हणतात, हायवेवर चाललाय पण त्याला चालताच येत नाही. तो जर का काय पांगळा असेल तर हे घडू शकतं, तो चालू नाही शकत. नावेवर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो, फक्त ती नाव चांगली पाहिजे. गळकी असले तर बुडणार ती. म्हणजे हे दोन पर्याय आहेत. पुढे बघा, अमृते तीही मरीजे. अमृते तरीच मरीजे, जरी विखेसी सेविजे. तैसा स्वधर्म दोषू पाविजे हेतुकपणे. आता अमृत म्हणजे इथे अमृत शब्द हा दुधासाठी घ्यायचा आहे. आता सध्या अमृत आहे ना, चहाला मानतात. अमृत टी, अमृत तुल्य चहा, येवले अमृत तुल्य चहा. म्हणजे मी त्यांची जाहिरात नाही करत, परंतु आता आपण अमृत चहाला म्हणतो, परंतु खरं अमृत आहे. अमृतालाच अमृत म्हणतात आणि दुधाला अमृत म्हणतात. तर ज्ञानोबा इथं काय सांगतात, अरे दूध पिल्याने कोण मरेल का?
मरणार नाही कोण, पण दूध जर का विष टाकलं आणि पिलं आपण, मग ते दूध काय करणार तुम्हाला मारणार. त्या पद्धतीने स्वधर्म करताना हेतू आपल्या मनात ठेवायचा नाही. हेतू शिवाय जर का आपण काम केलं, स्वधर्म आचरणात आणला, तर तुमचं कर्म व्यवस्थित होणार, असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. पुढे बघा, मनोनी तुझ पार्था हेतू सांडोनी सर्वथा, शास्त्रवृत्ती झुंजता पाप नाही. मग तू आता काय कर, सर्व हेतू सांडून दे. मला स्वर्ग मिळेल का, किंवा मला पृथ्वी मिळेल का, किंवा माझा जय होईल का माझा पराजय होईल का, हे सगळं तू विसरून जा आणि कुठलाही हेतू मनात ठेवू नको. आणि तुझा शास्त्र धर्म जो आहे त्याचं तू काय कर, पालन कर. अशा पद्धतीचं विवेचन याच्यामध्ये आहे. तर आपण आता म्हणजे हे पूर्ण आपण केलेलं आहे सेशन. आणि उद्या आपल्याला 38वा श्लोक शिकायचा आहे. उद्या नाही म्हणजे सोमवारी. उद्या शाळेला आपल्याला सुट्टी आहे का नाही. हां, तर परवा आपण काय करू, 38 क्रमांकाचा श्लोक घेऊ. तो आता स्वधर्म बाबतीत शेवटचा श्लोक आहे. म्हणजे आपण 31पासून ते 38पर्यंत म्हणजे 37पर्यंत शिकलेलो आहोत. आता सोमवारी आपण 38 श्लोकावर काहीतरी म्हणजे चिंतन करू त्याचं, बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की जवळजवळ आपण चॅनल सुरू करून एक 18 जणांनी सबस्क्राईब केलं होतं आणि जवळजवळ 501 जणांनी बघितलेलं आहे चॅनल. तर घरोघरी ज्ञानेश्वरी ही जी संकल्पना आहे हे आपल्याला बघा, एक जास्त काय 20-25 मिनटाचंच आपलं सेशन होतं. तर एक 2-2, 3-3 तास नाही आहे. कुठलाही श्लोक आणि त्याच्यावर ओव्या आपल्याला पूर्ण ज्ञानेश्वरी नाही वाचता आली, परंतु मध्ये मध्ये जरी आपण थोडा अभ्यास करायचा प्रयत्न केला, आपल्या मुलांना आपल्या नातवांना आपण क्लिप दिल्या, फॉरवर्ड केलं, शेअर केलं, तर आपलाही प्रसार होतो. आणि याच्यामध्ये एकच भूमिका आहे फक्त, की प्रचार आणि प्रसार व्हावा. याच्यामध्ये वित्त हा भाग नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, इथे अशी आपली शाळा आहे की शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही, अशी आपली शाळा चालू आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना, सकळ देवादि देवा, महानंदा महानुभवा, चक्रंदरा विश्वंभरा, सहस्रपदा सहस्रकरा, कमलनयना कमलपती, भवतारिका दरिक्त्याशिती, अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जगजीवना, वसुदेव देवकी नंदना, बाळरांगना बाळकृष्ण, तुकाला लोटांगणी, हेची करीतसे विनवनी, सकळ देवादि देवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सद्रूपा, आता विश्वात्मके देवे, वाग्यज्ञ तोषावे, दोषोनी मद द्यावे, पसाय दानहे, जे खळांशी व्यंकटी सांडू, तया सत्कर्मरती वाढू, भूता परस्परे पडो, मैत्र जीवासु दुरिताशे तीव्र जाऊ, विश्वसधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लावू, प्राणी जात वर्षद सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट दुर्गया बुटा, चला कल्पतरुचे अरव, चेतना चिंतामणीचे घाव, बोलती जे वर्णव पीठांचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापयन, ते सर्वाये सदा सज्जन, सोयरे उदू
किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे लोकी भजति आदिपुरुषे अखंडित आणि ग्रंथो विजये विशेष लोकी ये दुष्टादुष्ट विजय व्हावे हे तमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो हेने वरे ज्ञानदेव हेने वरे ज्ञानदेव हरि ओम शांति शांति